शंकरराव राजे रायबहादूर पत्नीसहित अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट येथे असे अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्राह्मणादी, चारी वर्णाचे, पारशी यवनादी विविध जाती धर्माचे भक्त श्री स्वामीच्या दर्शनासाठी येत. त्यामुळे अक्कलकोट येथे कायम गर्दी उसळल्याने या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे. येथील गर्दीत आपल्याला श्री स्वामीचे दर्शन कसे घडावे या विवेचनेत असलेला शंकररावची भेट सुंदराबाई सेवेकरणीसोबत झाली. सुंदराबाई लोभी वृत्तीची होती. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण आणि व्याधी घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाचा खात्रीशीर योग जुळवून आणल्याबद्दल 2000 रुपयाची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामीची शंकररावासोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबाच्या दर्ग्यात होते. तिथे एका कबरीमध्ये छाती टाकून ते निजले व म्हणाले, आम्ही तुमचे मरण चुकविले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले, फकीरांना खाना दिला, कबरीवर कफनी चढवली. पुढे काही दिवसांनी श्री स्वामींनी त्यांना कडुलिंबाच्या पानात मिरीचे दाणे घालून खायला सांगितले. शंकररावांनी तसे करताच अल्पावधीतच त्यांची ब्रह्मसमाधीची व्याधी निमाली व ते व्याधीमुक्त झाले. पुढे काही काळानंतर शंकररावांनी अक्कलकोट येथे येऊन 10,000 रुपये खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा श्री स्वामींनी त्यांच्याकडून अक्कलकोट येथेच एक चुने गच्चीचा मठ बांधून घेतला. धन्यवाद.